नमस्कार मित्रांनो, मी दिनेश जाधव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो एव्हीटी ट्रॅव्हलरमध्ये। तर मित्रांनो, आज माझ्यासोबत माझे शाळेतले लहानपणीचे मित्र दिग्विजय, दिगंबर आणि दीपक। तर मित्रांनो, आम्ही चौघे मिळून आलोय आज रायगडवर, आपले स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर आम्ही आता आलोय। तर आता मी चालू करतोय ट्रेक करायला। सकाळच्या वाजलेत 4:15 झालेत। आमचा 3 वाजता याचा प्लॅन होता, पण जरा रोड प्रॉब्लेम झाला, लेट आलो आणि आता चालू करतोय चढायला। आमचा विचार आहे की सनराईज व्हायच्या टायमिंग पण आम्हाला वर किल्ल्यावर पोहोचायचं आहे, तर त्या हिशोबाने आता ट्रेक चालू करतोय। तर चला आता पटापट चालू करूया। अरे काय रे बाबा, तुझं काय येऊन मला चिपकतोय सारखा। चला, आम्ही तर किल्ला चढायला चालू केलेला आहे। अंधारात जेवढं होतं तेवढं आम्ही दाखवायचा प्रयत्न करू, कारण की सकाळच्या 4:15 झाल्यात आणि या अंधारात जेवढं होतंय तेवढं आम्ही कॅप्चर करा, कारण की टॉर्च लावले हेडला, प्लस जे मोबाईलला टॉर्च आहेत त्या आणि बघत बघत वर जाणार आहे। आता मला वाटतं एक 20 मिनिटं झाली चढायला चालू करून, पण अपेक्षा होते की थंडी भरपूर असेल रायगडवर, पण खूप कमी, खूप मुंबईला जशी थंडी असते ना त्यासारखं वाटतंय की मुंबईला एकदम कमी, आणि आपल्याला जरा गावा साईडला गेलो कसं जास्त वाटतं घाटावर गेलो, तर तसंच घडतंय। इथं अजिबात थंडी नाही आहे आणि अक्षरशः 20-25 मिनिटांनी आम्ही अक्षरशः सगळ्यांनी जॅकेट काढलेत। मी आणि दीपक, मी तर काढूनच टाकला, भरपूर गरम होते। तर अजून आपल्याला 1-1.5 तास तर जाईल वर चढायला। आता उजेड व्हायला भरपूर टाईम आहे, त्या टाईमपर्यंत जरा थंडी वाजली। आता नाही वाजत तर सकाळी तरी काय वाजणार आहे। थोडंसं पाणी वगैरे प्यायला ब्रेक घेतलाय, सगळे चौघजण थांबलेत आम्ही, आणि गडाचं काम पण चाललंय शिड्यांचं, तर त्यामुळे जरासा प्रॉब्लेम होतोय। वर चढताना जरा काळजीपूर्वक या, कारण की आता पूर्ण मला वाटतं शिड्यांचं वगैरे काम चालू केलं आहे, तर त्या आणि थोडं खाली थंड वाटत होतं, तर याचं रिझन पण दिगंबरने मला सांगितलं। तर हे इकडे या साईडला, या साईडला दिसतील। हां, काय रिझन होतं नक्की? तर
साधारणतः दिवसा जशी की जमीन तापते त्यामुळे इथे कमी प्रेशर तयार होतो आणि दरीत किंवा खाली गाव वस्तीमध्ये हाय प्रेशर असतो. जे वारे उच्च दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात, तर तेच वारे दिवसा खालून थंड वारे वरच्या दिशेने वाहतात. तर या उलट रात्री ह्याच्या ऑपोजिट होतं, ज्यामध्ये वरतून जे थंड वारे आहेत ते वरून खालच्या दिशेने वाहतात. सो आता आम्हाला जो थंड हवेचा अनुभव येतोय त्याचं कारण आहे की हाय प्रेशर टू लो प्रेशर वरून खाली वारे वाहत आहेत. शेटला आधी आणि सांगतो भाई आजारी होता. आमचा ऑलमोस्ट प्लॅन कॅन्सल झाला. आम्ही 12 वाजता घरातून निघणार होतो, तर ह्याची पण तब्येत बरी नव्हती, पण आमच्यासाठी आलाय. खरं सांगू तर आम्हाला वाटलं तर प्लॅन कॅन्सल झाला. लगेच कट मारला दिग्विजयने फोन, तर त्याला इमोशनल ब्लॅकमेल केल्यासारखं वाटलं म्हणून भाई तयार होऊन आलाय, परत आलेला आहे, गोळी खाऊन आलाय स्पेशली. पण वाटत नाही आजारी. वाटत नाही आम्हाला आजारी आहे. तर मित्रांनो, एवढ्या काळोखात आहे ना चौघच ट्रेक करतोय, बाकी कोणी अजून ट्रेकला आला नाही सोबत. तर थोडीफार भीती होती अंधाराची, कारण कसं आहे शेवटी जंगल टाईप एरिया आहे, तर त्याच्यामुळे भीती होती की जरा प्राण्यांची. पण ती भीती आमची या 2 श्वानांमुळे आमची भीती मोडली. स्टार्टिंगपासून आमच्या सोबत आहेत आणि जिथं स्टॉप घेतो तिथं ते पण थांबतायत आणि सोबत चालतात खालून आमच्यासोबत ते. तर या दोघांमुळे आमची खरं तर जी अंधारची भीती होती ना तर ती मोडली. तर आता पूर्ण फ्री माइंडेडली आम्ही ट्रेक करतोय. एक गोष्ट भारी, कचऱ्याचे डबे आहेत प्रत्येक स्टॉपला वर चढताना, त्यामुळं बरोबर तर की सोबत आणलेल्या काही वस्तू आहेत ना जे आपल्याला वेस्ट होणार आहेत ते कचरापेटीत टाका येतं, म्हणजे आपल्याला किल्ल्यावर जास्त कचरा वगैरे करता येत नाही आणि तेवढंच आपल्याकडून जेवढं होते तेवढं साफसफाई करता येते. अजून एक स्टॉप घेतला आहे आम्ही, तर ऑलमोस्ट मला वाटते महादरवाजा जवळ आले. तर तुम्हाला या डायरेक्शनला जे दिसतंय ते आता व्हिडिओमध्ये प्रॉपरली क्लिअर तुम्हाला दिसणार नाही. जवळ आले महादरवाजाच्या, तर थोडा वेळ थांबून परत एक छोटासा वॉटर ड्रिंक करून चालू करू चढायला, कारण की अजून सोबत तर कोण, आम्ही चौघं सोडून अजून कोण आम्हाला दिसतच नाही आहे. कारण की खाली आम्ही विचारलं तेव्हा किती टाईम सांगितलं रे, किती 7 वाजता सांगितलं ना, 7 वाजता दरवाजा उघडेल असं बोललेत. पण बघूया लवकर आले तर ठीक, नाहीतर आम्हाला इथनंच सनराईज बघायला लागतं असं वाटतंय. कारण की मला वाटतं एक 6:45 दरम्यानचा टाईम आहे सनराईजचा. तरी एकदा गुगलला चेक करू. तर यात 15-20 मिनिटात भरपूर सारे लोक आलेत, आता गडावर यायला लागलेत. तर मला वाटतं या 20-25 जण तर आलेत, तर बरं वाटलं. आणि करताना सर्व लोक घोषणा देत मस्तपैकी महाराजांची चढतात, ती एनर्जी फील करतात सगळे, मजा येते. आता जवळ तर पोचले महादरवाजाच्या, तर 7ला उघडणार आहे, बघूया तो पण काय करता येते. आता 7 वाजलेत मित्रांनो आणि आम्हाला 5:30 वाजले तर इथं वर पोचायला. आता महादरवाजाच्या खालीच उभं आहे, प्लस इथे बसून मस्तपैकी टाइम घालवला 1 तास 1.5 तास. प्लस आता इथं टाइमप्लस काढला आम्ही, वरती आम्हाला काढायला भेटला नाही, तर ते इथं टाइमप्लस काढला, तो बघून घ्या तुम्ही. आता दरवाजा तर उघडलाय, तर आता आज जाऊन बघू मस्त किल्ला सगळा एक्सप्लोर करायचा आपल्याला. तर तुम्हाला पण प्रॉपरली सगळा किल्ला आम्ही फिरून या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे. किल्ल्यावर जे काम चाललेत ना त्यांची बघा, वाहतूक दगडांची कशी वर घेऊन चाललेत गाड्यांच्या मार्फत. दगड इथं लागला धप्पा येतो, धप्पा बसतो महाद्वारमध्ये प्रवेश करताना. इथं लोक देते वा वा, दिपे दिपे थांब ना त्याचा लोक बघून दे, थांब. हो हो, उगाच बोलत नाही दीपेला चॉकलेट बॉय. हा
म्हणून सगळ्या मुलींचा बेस्ट फ्रेंड आहे तो. त्यांना पण फोकस कर जरा. कोण आहेत हे तो कोणाला नाही, पण मेन आमचं टार्गेट तू आहे भावा. काय रे. धन्यवाद धन्यवाद. तर मित्रांनो आमच्या आता राईट साईडला आहे हत्ती तलाव. भरपूर मोठा आहे आणि एक एक बघत सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो कुठे काय काय. मित्रांनो किल्ल्याच्या वर आल्या आमच्या राईट साईडला देवीचं मंदिर आहे. जाऊन पहिले दर्शन घेतो आम्ही. मित्रांनो जर 7च्या आधी आम्हाला जर वर यायला भेटलं असतं ना, सूर्यदेवाचं दर्शन आपल्याला पहिलंच झालं असतं वर चढल्या. पण समोर बरोबर सूर्य उगवलाय. कुठल्या शाळेत ना आलाय. ओके. नाशिक वरनं आलेली पोरे सगळी. हाय करा. तर मित्रांनो आता आम्ही वर आलोय. तर गडाच्या बरोबर लेफ्ट साईडला तुम्ही बघत असता मागच्या साईडला ही बाजारपेठ आहे आणि इथनं सरळ गेलो आपल्याला मंदिर लागतं जगदीश्वराचं. तर सगळं बघत पुढे जाऊ. तिथे थोडीफार इन्फॉर्मेशन पण दिली आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. व्हिडिओमध्ये ना तुम्ही थोडा त्याला स्लो करा, त्यातून मला प्रॉपर माहिती दिलेली आहे, तर ते तुम्हाला कळून जाईल. यस सर. चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तुमच्याच पण चॅनलचं नाव सांगा. आमच्या चॅनलचं अजून नाव ठरवलेलं नाही. हां ओके. बघा आमच्या मित्रांनी ब्लॉगिंग चालू केली पण अजून चॅनल बनवला नाही, पण ठीक आहे सुरुवात केली पाहिजे. आम्ही फर्स्ट टाइम रायगडला आलतो तेव्हा मला वाटतं 2017 आलतो आणि त्या टायमिंगला पूर्ण रायगड फिरायला भेटला नव्हता. सगळे जे एवढे जागा आहेत रायगडवरचे सगळं प्रॉपरली एक्सप्लोअर करायला मला नव्हतं भेटलं. त्यामुळे यावेळी ठरवलं होतं आम्ही. तर त्यातल्या दोघांनी तर बघितलं नव्हतं, दीपक आणि दिगंबरने तर रायगडला आले नव्हते. तर आमचा एक क्लिअर प्लॅन होता लवकर यायचं, भले टाईम लागला तर 3 तास जाऊन द्या चालेल, पण पूर्ण रायगड आपल्याला एक्सप्लोअर करायचा आहे, पूर्ण रायगड कसा आहे आपल्याला बघायचं आहे. तर आता आम्ही ठरवलं आहे टकमक टोकाकडे जायचं पहिलं, कारण की ऑलमोस्ट सगळे पब्लिक दुसऱ्या बाजूला गेले. तर आम्ही जिथे आता इथं पब्लिक नाही म्हणून पटकन इकडचं सगळं एक्सप्लोअर करून घेतो. आता मित्रांनो टकमकटोकच्या जवळ आलोय आणि आपल्या डाव्या बाजूला बघाल तो आहे रायगडाचा महादरवाजा. आता ऑलमोस्ट पब्लिक भरपूर आली आहे. सकाळचे 8 वाजलेत आणि भरपूर पब्लिक, आणि आज सॅटर्डे त्यात लोकांच्या सुट्ट्या आणि सहलीसाठी वगैरे पण पोरं बाहेरून आलेले आहेत शाळेची. तर मित्रांनो आम्ही आता आलोय टकमकटोकच्या जवळ. तर सांगा हे तिघांपैकी कोणाला टाकायचं खाली? कोणाचे दिवस भरलेत? काय माझे भरलेत. मजा स्वतःहून ते पगार यायचंय पण दिवस भरलेत. ए आता रे काय हा पगार आला असेल त्याच्यामुळेच बोलतोय. पगार संपला. मग जॉबवाल्यांचं असंच असतंय, येतं जातं.
हा पहिला हप्ता देतो, दुसऱ्या हप्त्यात संपतो. टोकमोकटोकडून येताना ना इथे एक टपरी टाईप आहे. आम्ही ना सोबत स्टोव वगैरे आणलेला आहे, खायचं सामान आणलेलं आहे, मॅगी बनवाय आणलेली आहे. तर विचार करतो इथं खायचं आणि मग बाकीचं फिरूया, कारण की भरपूर भूक लागली. रात्री जेवलेलो, त्यानंतर आत्ता नाश्ता वगैरे पण नाही केलाय, पाणी वगैरे सकाळपासनं आणि ओआरएस फक्त पिलेले आहेत. तर आता पहिले खाऊन घेतो. तर चला पटापट मॅगी वगैरे बनवूया, चहा बनवूया. तर तिघांनी इकडं जिमजम बिस्किट खायला चालू केलाय. आम्ही इकडं आता बनवतोय मॅगी, मस्त स्टोव लावलाय. दाखवतो की जरा थांब की. मस्का चस्का चालतोय तो. आणि भावा तुला तो मागतोय, त्याला काय तर ते त्याला बिस्किट दे रे. चस्का चस्का काय ते, मस्का चस्का काय ते. हा दिग्विजय, हा दिगंबर, ज्याला समजायचं समजा, दोघं दिघे आहेत. तर फायनली आपली मॅगी रेडी झाली. पटापट खाऊन घेतो, कारण की हे खाल्ल्यानंतर परत चहा पण बनवायचा आहे. ए उठा ना भावांना, उठा उठा हो, घ्या ना प्लेट घ्या. चला 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 पटापट पटापट आपापला घ्या, चमचा वगैरे काय असेल ते, प्लेट घ्या, लाईनीत या. तर आपला मॅगी वगैरे खायला आता चालू करतोय मी. हे बाबा तू उठून घे, तुला वाहन कोण देणार नाही. दे बाबा, दिघ्याला दिघ्या दे. असं वाटतं आता खाली काय माणसाला दिले आपल्याला सोडून. चहाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. दिनेश भाऊ हे आमचे एक असे चांगले कुक आहेत इथे आणि नवीन ब्लॉगर तयार झालेले आहेत. त्यांना सपोर्ट करताना हे आमचे सर, जे आम्हाला काही कालांतरासाठी आम्हाला दचका दिलेला होता, पण ते आलेले आहेत जागेवर. गाण्या आलाय, गाण्या ऑनलाईन आलाय, गाण्या बघतोय. गाण्या या चहा प्यायला असे. आता सध्या इथे सगळं गणेश दाखवण्यात आलेलं आहे. इथे लाईव्ह पण गेलेले आहेत. से हाय इन द कमेंट्स, प्लीज से हाय इन द तर कमेंट्स. तुम्ही सांगू शकता की चहा तुम्हाला कसा वाटतं आम्ही बनवलेला. तुझी अतिशय तुमचा अनुभव जरा 2 मिनिटं थांबा, मला जरा चहा बद्दल सांगू द्या. आपला चहा आता रेडी व्हायला आलेला मित्रांनो. मस्त बघ, आपण टोस्ट पण आणलेला आहे, बिस्किट आणलेले आहेत अजून त्यासोबत खायला. तो तुझ्यासाठी निवदाला ठेवलेला आहे वाटतं. मी 2 खाल्ले तरी. आपला जिमजम किंग गेले पोटामध्ये. इकडे बघा आता आल्या तर मस्त चहा. वास काय कसा सुटलाय, भारी. इन्व्हेस्टमेंट करून त्याचे होल्डिंग करायची किंमत माहित नाही, ही मी होल्डिंग केलेली आहे. आता मी चहा सोबत एन्जॉय करणार आहे. ओके ओके. थोडं थोडं तुम्हाला ट्रेड बद्दल पण कळत जाईल मध्ये. आधी रिक्वेस्ट कोणी टाकली? मी अरे डबल आवाज जाणार मग. तुझी ट्रेड घ्यायची तुम्ही कशी सांगेल. चहा तसा बरंच राहिलाय, कारण की बिस्किट वगैरे खायचे त्यामुळे जास्त आणलेला. अजून आपल्याकडे बरेच बिस्किट आहेत. भारी झालाय चहा, 1 नंबर झालाय. काय कमी आहे चहा मध्ये? काही कमी नाही, 1 नंबर. चहाची व्हॅल्यू 20 रुपयापेक्षा जास्त आहे. इतका भारी चहा झालाय. सर आपलं काय म्हणणं आहे? मला ह्याचा आनंद आहे की दिनेश सरांनी पार्लेजी डार्क आणलेला आहे, त्यातच आम्हाला खूप आनंद वाटतोय, त्यामुळे त्यांचा धन्यवाद. आणि चहा तुम्हाला सांगू, चहा पिऊन बघ, 1 नंबर आहे भाई. चहा 1 नंबर झालेला आहे. दिनेश भावाने आमच्यासाठी वा, वा, खूप वा, वा. चांगली एक खमंग असं हे साखरेचं केलेलं आहे. जे प्रमाण आहे खूप चविष्ट, तेवढंच प्रमाणात गोड आहे. खूप मस्त झालाय चहा. आणि बघू डार्क पार्लेजी सोबत कसं लागतंय. फर्स्ट मी डार्क पार्लेजी खातोय. गुड गुड. मला आता भरपूर भूक लागलेली, मी पण खाऊन घेतो. तर मित्रांनो, आमचा नाश्ता वगैरे करून आम्ही आता निघालोय. कधी आमचा 1 तास गेला कळलं नाही. 9:30 वाजल्या, करेक्ट 1 तास गेला आमचा नाश्ता वगैरे बनवून खाण्यामध्ये. तर आम्ही आता दुसऱ्या मार्गाने वर चाललोय, जो शॉर्टकट होता. आधी वाटलं तो बंद आहे म्हणून त्या रोडने आलो नव्हतो, तर आता त्याच रोडने आम्ही वर चाललो. तर पोरांना दरवेळची खाजी असते, जरा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायची, ऍडव्हेंचर करायचं काय तर होतं.
घ्या. तुफानी तुफानी कुछ तो तूफानी करते है. आरामात आरामात जायचं रिटर्न. वहिनींना काय सांगणार आम्ही, एवढ्या वहिनी आहेत, कसं सांभाळणार आम्ही सगळे. सर आम्ही आता जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलेलो आहे. हे बघा, तुम्हाला आतनं पण दाखवतो प्रॉपरली सगळं. तर मित्रांनो, जगदीश्वराच्या समोरच आपल्या आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर आपण तिकडून आता समाधीकडे चाललोय. तर आम्ही आता जगदीश्वराच्या मंदिराकडून आणि राजांच्या समाधीकडून निघून आता आम्ही चाललोय राजांचा जो जिथे दरबार भरायचा त्या साईडला, ते पण समोर आहे. आता बाजारपेठेत आलोय. बाजारपेठेपासून सरळ आपल्याला जायचं तिकडं राजांचा दरबार भरायचा. तर चला आता तिकडे जाऊन बघूया राहिलेलं. म्हणून तेच वाटलं. तर आता आम्ही ठरवलंय की खाली उतरताना रोपवेनं जाणार आहे, कारण की वाजलेत 11. त्यामुळे मला पण लवकर जायचं आहे. 4 ते 5 वाजेपर्यंत मला कळंबोलीत पोहोचायचं आहे. तर आम्ही रोपवेनं जायचा खाली विचार केला आहे. तर आम्ही आता आलो आहे राजांच्या राजदरबाराजवळ आणि या साईडला काही जुने फोटोज आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. हा वरचा फोटो बघा 1924-25चा. त्याच्या खाली 2005-6. आणि आज शनिवार असल्यामुळे ना बऱ्याचशा शाळांची ट्रिप आलेली आहे, सहल आलेली आहे. त्यामुळे भरपूर सारी पब्लिक येते. आणि हे बघा, लोकांची गर्दी बघू शकता किती आहे. तर मित्रांनो, आता महाराजांच्या सिंहासनाजवळ होतो. तर एक गोष्ट जरा वाईट वाटली, कारण की एक शाळेचा प्रिन्सिपल होता का माहीत नाही, पण वेल एज्युकेटेड वाटत होता. ते आता मी तर कधी जास्त करून फोटो काढत नाही, कारण की मी तेवढा समजत नाही स्वतःला लायक. तर झालं असं की फोटो काढताना तो माणूस जो फोटो काढतो त्याला काय बोला, एक काम कर, पुतळा नीट ठेवून दे. अरे महाराज येते यार, ते पुतळा तरी नका बोलू. तुम्ही रायगडवर कशाला आलाय, फोटो काढा आलाय? ॲटलिस्ट त्यांना डोळे बनवून बघा तरी. आता एक तर एजेड होते, त्यामुळं जास्त बोलू नाही वाटलं. पण खूप वाईट गोष्ट वाटली. या गोष्टीची काळजी घ्या. फक्त फोटो काढायला फक्त रायगड येऊ नका. येताय तर एक भावना घेऊन या, कारण की राजाने आपल्यासाठी भरपूर काही केलेलं आहे. तर आम्ही ना आता महाराजांचा जो वाडा होता ना त्या ठिकाणी उभे आहेत. आणि ही महाराजांची विश्रामखोली होती. आणि 1680मध्ये महाराजांना इथंच ईश्वराज्ञा झाली आणि आम्ही त्याच ठिकाणी उभे. म्हणलं तर हे 2 मजली पूर्णपणे वाडा होता. पूर्णपणे हा सागवानाचा वापर केला ना, पूर्णपणे सागवानाचा वापर करून बनवलेला वाडा होता इथे पूर्णपणे. आणि ही या जागेवरच महाराजांचा ईश्वराज्ञा झाली ती. तर आम्ही त्याच्याच मागच्या साईडला आलोय. आणि प्लस या साईडला दिसते ते टांगसाळ आहे, जिथं नाणी वगैरे बनवली जायची. त्या साईडला दिसते बघा ते. तर मित्रांनो, आता
हे जे पाण्याचा हौद दिसतंय ना, तर याच हौदामधनं ना महाराज पाणी वगैरे प्यायचे. आणि आम्ही आता या त्याच्याच डाव्या बाजूला चाललोय पुढे. राजवाडा हा ना, राजदरबार हा. ओके, तर मित्रांनो आता आम्ही राजवाड्याच्या ना मागील बाजूस आहे, म्हणजे उजवीकडच्या साईडला आहे. तर हे आहे महाराजांचं धान्य कोठार. तर मित्रांनो आमचं तर रायगड पूर्णपणे फिरून झालेलं आहे. तर स्टार्टिंगला आम्ही तर टकमकटोप बघितलं, त्याच्यानंतर आम्ही गेलो जगदीश्वराच्या मंदिराकडे, त्याच्यानंतर आपण महाराजांची समाधी बघितली. फक्त हे तिथनं पुढे इरकणी बुरुजला जाता नाही आलं, कारण की तिथं काम वगैरे चाललं, त्यामुळं तिथं बॅरिकेड वगैरे लावलेलं आहे. तर आणि तिथनं रिटर्न स्टार्टिंगला तर आपण बाजारपेठ बघितली, बाजारपेठमधनंच गेलतो तिकडे. आणि इकडं आल्यावर मग आपण राजदरबार, राजांचं सिंहासन, त्याच्या मागं महाराजांचा वाडा पण होता, राणी निवास वगैरे, टांगसाळ जिथं आपल्या नाणी बनायच्या आपल्या स्वराज्याच्या, ते वगैरे बघितलं. तिथनं मग धान्याची कोठारे वगैरे बघितले आपण. ते बघून आता आपण निघतोय, कारण की आता पूर्णपणे एक्सप्लोर करून झालेलं आहे. आता जाताना आपण जाणार आहे रोपवेने, की याने जर जायचं म्हणलं चालत जायचं म्हणून खाली आम्हाला खूप वेळ जाईल. आता वाजलेत बरोबर 12. वेळ नाही जाणार, पण आपल्याला लेट पण होईल ना. मला लेट होईल म्हणून बोललो, नाहीतर हां मला पोहोचायचं 4 ते 5 वाजेपर्यंत परत कळंबुकीमध्ये, त्याच्यामुळे मी घाई करतोय. नाहीतर आपण कधी रोपवेनं वगैरे उतरायचं बघत नाही, पण यावेळी जरा इमर्जन्सीमुळे जायला लागतंय, काय हरकत नाही. तर आता लाईन पण भरपूर आहे मला वाटतं रोपवेसाठी, जाऊन बघूया. तर आता आम्ही रोपवेच्या लाईनीमध्ये आलोय खाली, आणि एक 5 मिनिटात घेऊन जायला. आणि वाजल्यात 1. आम्हाला आपण किती वाजता 12 वाजता तिकीट काढलं ना, 1 तास जरा वेट करावा लागला रोपवेसाठी, काय हरकत नाही. अर्ध उतरलं असतं रे, पण आपण असं वाटतंय मला. ड्रायव्हरचा पाय दुखला तुला काय ब्रेक आणि दाबायचं आहे, आम्ही चालवतो. सपोर्ट, बिग शाउट आउट. काय बोलला तू, काय बोलला? सायकल परत बोल. टपाव बसायचा, टपाव चालेल. तुलावर ना येस. अयो असं आहे काय? केबिन आहेत का वेगळे? मला वाटलं वेगळं आहे, असं मोठी हे असेल. म्हटलं एकच असं खडे देणे केले जागा नाही, 2 मिनिटं एका साईडला जय शिवाजी. तर आता आम्ही पोचलोय आमच्या गाडीपाशी. तर रात्री तुम्हाला काय रायगड खालून दिसत नव्हता, तर प्रॉपरली तुम्हाला दिसतोय बघा. लेफ्ट साईडला पण किती मस्त असं ढग आहेत. हाच व्ह्यू आहे ना, तुम्ही जेव्हा पावसाळ्यात येता ना मित्रांनो, पावसाळ्यातला व्ह्यू भाई साहब काय अलग लेवलचा असतो ना. पावसाळ्यात येऊन तुम्ही अनुभवलं पाहिजे मेन गोष्ट. तर आम्ही आता गाडीमध्ये बॅगावर टाकतो, निघतो. वाजल्यात 1:30. टार्गेट होता आपल्याला 12 पण खाली यायचा. ठीक आहे, काय हरकत नाही. 1:30 पर्यंत आलेलो आहे. आता पटापट निघूया. तर आम्ही आता इथनं तर निघालेलो आहे, आणि खाली जाऊन कुठं एक चांगलं हॉटेल बघून जेवायला बसणार आहे, आणि खूप भूक लागली आहे. आता 2 वाजता आलेत, 1:45 झालेत. तर आता बघूया खाली जाऊन कुठं जवळ आहे का हॉटेल तिथं बघूया. ओके चालू. आता रोडमध्ये बघू, जे चांगलं हॉटेल भेटत तिथं बसूया जेवायला. जेवून जे गाडीत बसलो होतो ना मागं, डायरेक्ट झोप लागली.
आणि एक 5-10 मिनिटं झाले उठलोय आणि 5:30 वाजलेत आणि बरोबर कळंबमध्ये पोचलोय आम्ही 5:30 वाजता. झोपेतनं उठलोय तसं लवकर पोचलो. आम्हाला वाटलं 6 वाजतील पण नाही, भावानी गाडी जरा फास्ट चालवली आहे. फास्ट नाही, रोड कुठल्या रोडने आला होता आपण? एक्सप्रेस वेने आलो, त्यामुळे जरा लवकर आलो. तर मित्रांनो आता घरी तर पोचलेलो आहे. आम्ही पोहोचलेलो आहोत कळंबोलीमध्ये. येस, जास्त ब्लॉग बनवलं नाही. येस, रायगड दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवायला थांबलो. त्यानंतर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तर इथपर्यंतच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. ए बाय बाय कर रे. बाय 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 कर. सायोनारा. पीस आउट. यस.